नमस्कार मित्रांनो, शनै चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे का समायराचा शर्वरीच्या आई वडिलांवरती अपमानास्पद टोमणा आणि संतापलेल्या शर्वरीने लगावलेली आहे समायराला चपराक. हो मित्रांनो, हेच आपण पुढील भागांमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की समायराने आतापर्यंत शर्वरी विरोधात अनेक डाव रचलेले असतात आणि गौतम आणि अशावरीचं लग्न मोडण्याचाही प्रयत्न असो किंवा जय आणि शर्वरीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न असो, प्रत्येक वेळी समायराने शर्वरीला अडचणीत आणण्याचाच प्रयत्न केलेला असतो. पण आता ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू शर्वरीच्या लक्षात येऊ लागलेल्या असतात. त्यामुळे समायराबद्दलचा राग तिच्या मनामध्ये आधीपासूनच साचलेला असतो. मात्र शर्वरीने आतापर्यंत प्रत्येक वेळी स्वतःवरती नियंत्रण ठेवलेलं असतं. एक दिवशी ऑफिसच्या कामानिमित्त शर्वरी जयच्या घरी जाते आणि तिथे तिला समायरा भेटते. सुरुवातीला दोघींमध्ये साधं बोलणं होतं, पण समायराच्या मनामध्ये पुन्हा एकदा शर्वरीला दुखावण्याचा विचार सुरू असतो आणि ते सगळं तेजस्वीनेच तिला सांगितलेलं असतं. ती मुद्दाम शर्वरीला म्हणते, तू कितीही मोठी झालीस ना आणि मोठ्या झाल्याचा आव आणलास ना तरीही तुझी पार्श्वभूमी तू विसरू नकोस शर्वरी. तेव्हा शर्वरी तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या कामाकडे लक्ष वळवते. पण समायरा तिथेच थांबत नाही. ती शर्वरीच्या आईवडिलांबद्दल टोमणे मारायला सुरुवात करते आणि ती म्हणते का तुझ्या आईवडिलांनी तुला एवढं शिकवलं का ग की दुसऱ्यांच्या घरामध्ये जायचं आणि तिथे आपलं स्थान बनवायचं. हे ऐकताच शर्वरी तिथे थांबून जाते आणि तिच्या चेहऱ्यावरचा संयम हळूहळू रागात बदलू लागतो. समायरा पुन्हा हसतच म्हणत असते, काही लोकांना स्वतःची औकात माहिती नसते आणि म्हणूनच ते मोठ्या घरांना येऊन जाते आणि मोठी स्वप्न पाहायला लागतात. शर्वरीच्या मनामध्ये मागच्या सगळ्या घटना डोळ्यासमोर येऊ लागतात. समायराने गौतम आणि अशावरीचे लग्न मोडण्याचा केलेला प्रयत्न, जय आणि शर्वरीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे तिचे डाव आणि आता तिच्या आई वडिलांचा अपमान. शर्वरीच्या डोळ्यामध्ये राग स्पष्ट दिसू लागतो. ती समायरा समोर जाऊन ठाम आवाजात म्हणत असते का माझ्याबद्दल तुला जे काही बोलायचं असेल ना समायरा, ते तू बोलू शकतेस, पण माझ्या आई वडिलांबद्दल एकही शब्द तू बोलायचा नाहीस. आणि समायरा मात्र मागे हटत नाही. ती उलट म्हणत असते का सत्य ऐकण्याची सवय नाहीये का तुला. ती असं म्हणत असते. आता शर्वरीचा संयम पूर्णपणे संपलेला असतो. ती समायराला म्हणते, तू माझ्या विरुद्ध कितीही डाव खेळलेस, मी शांत राहिले. माझा आणि जय मध्ये गैरसमज निर्माण केलेले आहेत तरीही मी गप्प राहिले. गौतम आणि अशावरीचं लग्न तोडण्याचाही तू प्रयत्न केलास तरीही मी तुला काही उत्तर दिलं का नाही ना. पण माझ्या आई वडिलांचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही. तेव्हा समायरा काही बोलणार इतक्यातच शर्वरी तिच्या गालावरती जोरदार चपराक लगावते. क्षणभर संपूर्ण घरामध्ये शांतताच पसरते. समायरा स्वतःच्या गालावरती हात ठेवून अविश्वासाने शर्वरीकडे पाहतच राहते आणि तिला अजिबात अपेक्षा नसते की शांत स्वभावाची शर्वरी असं पाऊल पण उचलेल. तेवढ्यातच तिथे तेजस्विनी येते आणि समोरचे दृश्य पाहून ती पण थक्क होऊन जाते. समायरा रागाने म्हणत असते की शर्वरीने मला मारलं. तेव्हा तेजस्विनी शर्वरीकडे पाहतच म्हणत असते, शर्वरी तू हे काय केलंस. तेव्हा शर्वरी शांत पण कठोर आवाजात उत्तर देते, हो मी तिला मारलं कारण तिने माझ्या आई वडिलांचा अपमान केलेला आहे आणि त्या अपमानानंतरही मी शांत बसले असले ना तर स्वतःला कधीच माफ केलं नसतं. तेव्हा तेजस्विनीला शर्वरीचं हे रूप पाहून धक्काच बसतो आणि समायराही पहिल्यांदाच शर्वरीला घाबरलेली दिसते. तेवढ्यातच जय पण तिथे पोहोचतो आणि तो समोरच शर्वरी समायराच्या गालावरती हात आणि घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तणाव पाहून चकितच झालेला असतो. जय विचारतो, इथे काय झालेलं आहे का शर्वरी. तेव्हा समायरा लगेचच म्हणते, जय शर्वरीने मला मारलेलं आहे. तेव्हा जय सगळीकडे पाहतच असतो आणि त्याला तिच्या डोळ्यामध्ये राग दिसतो, पण त्याचबरोबर वेदनाही दिसतच असतात. तो विचारतो, शर्वरी खरं काय झालेलं आहे मला सांगशील का. तेव्हा शर्वरी काही क्षण शांत राहते आणि म्हणते, जय मी चुकीची असेल ना तर मला तू शिक्षा देऊ शकतोस, पण माझ्या आई वडिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीसमोर मी गप्प बसणार नाही. जय काहीच बोलू शकत नाही कारण पहिल्यांदाच त्याला शर्वरीचं इतकं आक्रमक आणि भयानक रूप दिसलेलं असतं. पण या घटनेनंतर समायराच्या मनामध्ये एकच विचार सुरू होतो आणि तो म्हणजे शर्वरीने मला चपराक मारलेली आहे. आता मी तिच्या विरुद्ध असा डाव खेळणार की संपूर्ण कुटुंब तिच्या विरुद्धच उभं राहील. आता तेजस्विनीही समायराकडे पाहते आणि दोघींच्या नजरा एकमेकांकडे मिळलेले असतात. तेव्हा शर्वरीचा राग आता समायराला महाग पडणार का. जय शर्वरीची बाजू घेणार की आई आणि समायराच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार आणि शर्वरीच्या या एका थप्पडीमुळे पुढे काय परिणाम होणार. आता सुरू होणार आहे शर्वरी विरुद्ध समायरा आणि तेजस्विनीचा नवा सामना आणि हा सामना आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणारच आहे. पण तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.